मित्रांनो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चुकले. मी स्वतः त्यांचा निषेध केलेला आहे, अगदी व्हिडिओ बनवून निषेध केलेला आहे. लक्षात घ्या. परंतु विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत द्वेष भावनेतून बदनामी केलेली आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. फक्त संभाजी महाराजांचीच नाही तर तथागत गौतम बुद्धांची सुद्धा बदनामी केलेली आहे. आणि हे सावरकर या हिंदुत्ववाद्यांचे आयडॉल कसं काय? हा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारा व्यक्ती सावरकरांचा निषेध करणार का? सावरकरांना विरोध करणार का? सावरकरांनी जी बदनामी केलेली आहे ते पुस्तक जाळणार का? परंतु मित्रांनो, त्याबाबत हे तोंडातून ब्र शब्द सुद्धा काढणार नाहीत. विषय फक्त सावरकरांपुरता मर्यादित नाही, गोळवलकरांनी सुद्धा तेच केलेलं आहे आणि बाब्या पुरंदरेने सुद्धा तेच केलेलं आहे. प्रशांत कोरटकरची क्लिप सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. आज 1 वर्ष होऊन गेलं, साधी चार्जशीट सुद्धा अजून दाखल नाही. तो जामिनावर बाहेर आहे. कुठं बाहेर देशात गेला का, पळून गेला का, कुठं लपून बसला, काही सुद्धा मेळ नाही. पोलिसांनी साधी चार्जशीट सुद्धा दाखल केली नाही. मग गृहमंत्री कोण आहे? गृह मंत्रालय कोणाच्या अंडरखाली आहे? हे जे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत, लक्षात घ्या, यांचा जो आका आहे, यांचा जो बॉस आहे देवेंद्र फडणवीस, हे गृहमंत्री आहेत. मग या देवेंद्र फडणवीसांचा हे निषेध करणार का? अगदी जी ट्रीटमेंट हनुमंत पवारांना दिली ती ट्रीटमेंट प्रशांत कोरटकर आणि त्यांना वाचवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना देणार का? हिम्मत असेल, जर खरंच तुम्ही शिवप्रेमी असाल. लक्षात घ्या, हनुमंत पवारांना मारणारा हा जो कोण दामगुडे कोण आहे, तुषार वगैरे, त्याची मी मुलाखत पाहत होतो. त्यामध्ये तो स्वतःला शिवप्रेमी असल्याचं सांगत होता. आता लक्षात घ्या, हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून चूक झालेली आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं, त्यांनी माफी मागितलेली आहे. लक्षात ठेवा, हर्षवर्धन सपकाळ यांची 100% चूक झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना कदापिही होऊ शकत नाही. आता लक्षात घ्या, परंतु हर्षवर्धन सपकाळ आणि भगतसिंह कोश्यारी किंवा विनायक दामोदर सावरकर यांच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे? हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः शिवप्रेमी आहेत. त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेष नाही किंवा असूया नाही. टिपू सुलतान बद्दलची चुकीची माहिती आणि चुकीची तुलना, लक्षात घ्या, याचा निषेध आहे, 100% निषेध आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनामध्ये, हर्षवर्धन सपकाळ यांच्या मनामध्ये यत्किंचितही द्वेष नाही. परंतु सावरकर यांचं जे लिखाण आहे हे केवळ आणि केवळ द्वेष भावनेतून आहे. अगदी काकतालीय न्याय हा जो शब्द सावरकरांनी वापरलेला आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभा केलं त्याची तुलना जर सावरकर काकतालीय न्याय या शब्दाने करणार असतील, म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कसलंही योगदान नाही, अशा पद्धतीची बदनामी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली आहे. आणि हेच लक्षात ठेवा, हे सगळे RSSशी संबंधित लोक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी का करतात? कोरटकर असेल, आता भगतसिंह कोश्यारीचा मी इंटरव्ह्यू पाहत होतो, त्यामध्ये भगतसिंह कोश्यारी काय म्हणतात की हेच आम्हाला शिकवलं गेलेलं आहे, हेच आम्ही वाचलेलं आहे. म्हणजे यांच्या संघाच्या शाखेमध्ये हेच सांगितलं जातं. लक्षात ठेवा, समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसताना, काही संबंध नसताना, विनाकारण हे गुरुपदी दाखवणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य घडलं ते केवळ आणि केवळ रामदासामुळे. ही जी मांडणी हे संघी लोक करतात आणि याची पेरणी करतात आणि याला असले खोटे हिंदुत्ववादी बळी पडतात. याला हिंदुत्ववादी अजिबात म्हणता येणार नाही, लक्षात ठेवा. कारण हिंदू आम्ही आहोत. येथील 80% बहुजन समाज हा हिंदू आहे. लक्षात घ्या, येथे नेमकी काँग्रेसची नेमकी काय चूक आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. येथे काँग्रेसची सुद्धा 100% चूक आहे.
काँग्रेसचे जे नेते आहेत, हनुमंत पवार यांची वैयक्तिक चूक नाही, काँग्रेसचे जे नेते आहेत, लक्षात घ्या, काँग्रेसचे जे नेते आहेत हे घराणेशाहीतून डामडौलातून बाहेर यायला तयार नाहीत. लक्षात ठेवा, रस्त्यावरची लढाई लढण्याची यांची तयारी नाही. हे अंधभक्त संख्येने फक्त मुठभर आहेत, यांची संख्या जास्त नाही. ज्या पद्धतीने हे मनुवादी मुठभर आहेत त्याच पद्धतीने हे अंधभक्त सुद्धा मुठभरच आहेत, यांची संख्या जास्त नाही. आणि या मुठभर लोकांच्या जीवावर ज्या पद्धतीने इंग्रज या देशामध्ये आले होते ते सुद्धा मुठभरच होते. मुठभर इंग्रजांनी 150 वर्ष या देशावर राज्य केलं, कारण येथील लोकांना हजारो वर्षापासून गुलामीची सवय लागलेली आहे. आणि बहुजन समाजामध्ये तर एवढी गुलामी 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 मुरलेली आहे की विचारायची सोय नाही. अजून पुढचे 1000 वर्ष तरी बहुजन समाज या गुलामीतून मुक्त होणार नाही. ज्या लोकांनी, ज्या व्यवस्थेने, ज्या विषमतावादी व्यवस्थेने येथील बहुजनांना गुलाम केलेला आहे त्या लोकांनी जरी ठरवलं, त्या लोकांची जरी बैठक झाली आणि त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आता आपल्याला या बहुजन समाजाला या गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे, तरीसुद्धा बहुजन समाज मुक्त होणार नाही. उलट बहुजन समाज जाऊन त्यांचे पाय धरीन आणि सांगन काही करा, परंतु आम्हाला या गुलामीतून मुक्त करू नका. ही मानसिकता बहुजन समाजाची आहे. आणि मग येथे काँग्रेसची नेमकी काय चूक आहे? काँग्रेस लढायला तयार नाही, लक्षात ठेवा. आणि जे लढणारे लोक आहेत, जे प्रत्यक्षामध्ये लढणारे लोक आहेत, लढाऊ लोक आहेत, काँग्रेस त्यांना बळ देण्याचं काम कदापिही करत नाही. आज अगदी तुम्ही जर माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे पाहिलं, फेसबुकवर त्यांचं पेज आहे, तुम्ही जाऊन पहा. कोणाचंही येथील जो मेन फ्रंट मीडिया आहे तो सुद्धा या मुद्द्यांकडे फोकस करत नाही, कारण ते मुद्दे हे डायरेक्ट नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर अटॅक करणारे आहेत. परंतु तेथे मात्र मीडिया गप्प आहे, काँग्रेस गप्प आहे, सगळे गप्प आहेत. जर तुम्ही अशा वेळी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना जर मदत केली किंवा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची जर मदत घेतली, लक्षात ठेवा, जे ॲक्च्युअल लढाऊ आहेत हे अंधभक्त तिथं वंचित बहुजन आघाडीसमोर पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत. वंचित बहुजन आघाडी म्हणजे सिंहाची संघटना आहे, लक्षात ठेवा. आणि तेथे हे मुठभर अंधभक्त, हे मुठभर ढोम कावळे पासंगाला सुद्धा पुरणार नाही, तिथं यांची हिंमत होत नाही. आणि अशा वेळी अशा अनेक संघटना आहेत, बहुजनांच्या आहेत, मराठ्यांच्या आहेत, काही ओबीसींच्या आहेत, काही बौद्धांच्या आहेत, काही इतर दलितांच्या आहेत, ज्या प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेवर काम करतात, अगदी प्रामाणिकपणे. आणि आक्रमकपणा का दाखवावा लागतो? लक्षात ठेवा, काही जण जे खास करून बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, यांच्यावर काही जण असा ठपका ठेवतात. ते म्हणतात की तुम्ही तथागत गौतम बुद्धांना मानता, गौतम बुद्धांनी शांतीचा मार्ग सांगितलेला आहे, बाबासाहेबांना मानता, बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे, मग अशा वेळी काही वेळा तुम्ही आक्रमक का होता? लक्षात ठेवा, हे असे एकदम मनोरुग्ण झालेले अंधभक्त ज्या पद्धतीने कांद्याचा ढीग असतो, कांद्याची रास असते, त्या कांद्याच्या ढिगामध्ये एखादा नासका कांदा जर सगळ्या कांद्याला जर नासवत असेल तर त्याला उचलून टाकण्याची सुद्धा त्या कांद्याला हिंमत असावी लागते. आणि तो आक्रमकपणा, लक्षात ठेवा, तो आक्रमकपणा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, मग तो व्यक्ती कोणत्याही जातीतला असो, तो आक्रमकपणा त्याने जोपासलेला आहे. आणि हीच वंचित बहुजन आघाडीची सुद्धा ताकद आहे. आणि ही ताकद नेमकी काँग्रेसकडे नाही. आजकाल मराठ्यामध्ये सुद्धा अशी एकही संघटना नाही, लक्षात ठेवा. संभाजी ब्रिगेड होती, ती पास्ट टेन्स, भूतकाळ, आज नाही. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर एवढा मोठा हमला झाला,
परंतु त्यावेळेस असं काही क्षणासाठी मला वाटलं होतं की संभाजी ब्रिगेड पुन्हा आपलं पहिलं रूप धारण करेल, काहीतरी बदल करेल, काहीतरी नीती ठरवेल, काहीतरी रणनीती ठरवेल, परंतु तसं अजिबात झालेलं नाही. अगदी या शिवजयंतीमध्ये श्रीमंत कोकाटेंच्या भाषणामध्ये गदारोळ घालण्याचा प्रयत्न झाला. लक्षात ठेवा, म्हणजे आता संभाजी ब्रिगेडवर फुल स्टॉप बसलेला आहे. केवळ नावापुरती एक वैचारिक संघटना आहे. संभाजी ब्रिगेडचं प्रवीणदादा गायकवाड यांचं कार्य सुरू आहे, त्यांच्यावर मी टीका करत नाही. त्यांनी आतापर्यंत समाजासाठी भरपूर केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि येथून पुढेही करण्याचा ठेका काही त्यांनी घेतलेला नाही. जर समाजालाच, मराठा समाजाला, बहुजन समाजाला, ओबीसी समाजालाच जर गरज नसेल, लक्षात ठेवा, कारण येथील मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ना की येथील बहुजन समाज स्वतःहून गुलामी सोडायला तयार नाही. ज्या लोकांचे ते गुलाम आहेत त्या मालकांनी जरी सांगितलं की आम्ही तुम्हाला मुक्त केलेलं आहे, तरी सुद्धा बहुजन समाज मुक्त व्हायला तयार नाही. अशा वेळी प्रवीणदादा गायकवाड असतील किंवा श्रीमंत कोकाटे असतील किंवा यांनी ठेका घेतलेला नाही. परंतु वंचित बहुजन आघाडी नेमकी का लढत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या सगळ्या लोकांनी ही गुलामगिरी सोडलेली आहे. हा अपवाद आहे, लक्षात ठेवा. आणि मग अशा वेळी यांचं नेतृत्व करणारे जे कोणी असतील, आज माननीय प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत, अशा वेळी त्यांना ही मैदानावरची लढाईसुद्धा टिकवून ठेवावी लागते. ती त्यांची गरज आहे. कारण पाठीमागचा संपूर्ण बॅकअप असणारा जो सपोर्टर आहे तो या गुलामगिरीतून मुक्त झालेला आहे. हा मूलभूत फरक आहे. मग आता काँग्रेसने हे ठरवणं गरजेचं आहे, जोपर्यंत तुम्ही हा बॅकअप फोर्स निर्माण करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला भवितव्य नाही. हे मुठभर लोक ज्या पद्धतीने मुठभर इंग्रजांनी तुमच्यावर राज्य केलं, त्याच पद्धतीने हे मुठभर लोक तुमच्यावर राज्य करणार, तुम्हाला ठोकणार, मारणार. हे वास्तव आहे. तुम्ही काही करू शकणार नाहीत. फार तर तुमच्यातले जे प्रस्थापित आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील. याच्या पलीकडे दुसरं काही सुद्धा तुमच्याच्याने होणार नाही. हेच वास्तव आहे. आणि बाकी हे जे अंधभक्त आहेत, तुषार दामगुडे, काय मला त्याचं आडनाव वगैरे काही आहे ना, हे कदापिही सुधारणार नाहीत. यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. हे जे या मनुवादी व्यवस्थेचे गुलाम झालेले आहेत हे कदापिही सुधारणार नाहीत. यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कसलंही प्रेम नाही. हे जर कोरटकरला वाचवणाऱ्या देवेंद्र फडणवीसचे जर समर्थक असतील, हे जर पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणाऱ्या सरकारचे जर समर्थक असतील, हे जर भगतसिंह कोश्यारी याला पद्मभूषण पुरस्कार देणाऱ्याचे जर समर्थक असतील, तर मित्रांनो हे अगदी नकली शिवप्रेमी आहेत. यांचा आणि शिवप्रेमाचा कसलाही काडी मात्रही संबंध नाही. यांच्या मनामध्ये जो काही थोडाफार मुस्लिम द्वेष भरलेला आहे, लक्षात ठेवा, हा द्वेष छत्रपती शिवाजी महाराजांनी कोठेही इतिहासात केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारलं, परंतु त्या अफझल खानाचे बॉडीगार्ड कोण होते? अफझल खानाच्या बाजूने लढणारे मंबाजी भोसले कोण होते? घाटगे कोण होते? मोहिते कोण होते? हे तपासा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणारे कोण होते? अंगरक्षक कोण होते? ती धार्मिक लढाई कदापिही नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही मानवतेची लढाई होती. संपूर्ण मानव जातीला समावून घेणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. मानवता धर्माचे समर्थक छत्रपती शिवाजी महाराज होते. 18 पगड जातींना, अगदी त्यांच्या राज्यामध्ये येणाऱ्या मुस्लिम रयतेला सुद्धा आपलं मानणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे यांचा जो मुस्लिम द्वेष आहे हा सुद्धा कुठेही छत्रपती शिवाजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, वारकरी संप्रदाय असेल, याच्याशी अजिबात मिळत जुळत नाही. त्यामुळे ते बदलावेत. अंधभक्तामध्ये काही बदल व्हावा यासाठी हा व्हिडिओ नाही, तर हा काँग्रेसने आत्मचिंतन करण्यासाठी व्हिडिओ आहे आणि त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.